हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो बनाइए खाना और परोसिए प्यार. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर मोनेटाईज चॅनल झाल्यानंतर माझा हा पहिला व्हिडिओ आहे, तो म्हणजे परोठा म्हणजे पराठा. तर हा पराठा अतिशय टेस्टी आणि हा कोबीचा पराठा आपण बनवलेला आहे आणि तो कसा बनवायचा ते आपण बघू. तर मी इथं मोठा कोबी होता, त्याचा हाफ कोबी उरला होता, तो मी ह्याच्यासाठी वापरते. कोबी कट करून घ्यायचा आहे आणि खिसणीवर खिसून घ्यायचं आहे. तुम्ही बारीक चिरू शकत असाल तर बारीक अगदी कट करायचा आहे, मोठं ठेवायचं नाही आहे. तर मी हा सर्व जो कोबी आहे तो खिसून घेतलेला आहे आणि एक करायचं आहे, ह्याच्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण आपण हा कोबी पिळून घ्यायचा आहे. कारण आपण जो पराठा करणार आहोत त्याच्यामध्ये जर ह्या स्टफिंगमध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपला पराठा अगदी व्यवस्थित लाटला जात नाही आणि फाटतो आणि त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळं पाणी असं होतं. इथं तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी हे जे कोबीतलं पाणी, पत्ता कोबीतलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि थोडासा असा हा ड्राय झालेला आहे. आपण आता पीठ तिंबून घेऊ. मी इथं 4 वाट्याला थोडंसं कमी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता, म्हणजे तुम्ही मेजरमेंटच्या कपानेही मेजर करू शकता. त्याच वाटीने मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर मिलेट आटा किंवा पूर्ण सर्व मिसी रोटी आटा असतो ते असेल तरीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता. आणि चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. ह्याच्यामध्ये ओवाही थोडासा तुम्ही घालू शकता, पण मी इथं ओवा वापरलेला नाही आहे. आणि 1 ते 1.5 चमचा आपण ह्याच्यामध्ये पोह्यांचा चमचा तेल टाकून हे सर्व जे पीठ आहे ते मिक्स करून घेणार आहोत आणि पाणी थोडं घालून आपण ह्याला छानसं तिंबून घेणार आहे. माझी एक अशी टिप्स की मी कधी हाताने असं पीठ तिंबत नाही, कारण हाताला खूप चिकट लागतं, त्यामुळे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने नेहमी पीठ तिंबते. तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवर हा व्हिडिओ आहे. तर इथं मी एक पॅन घेतलेला आहे, कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जास्त तेल नाही वापरायचं. मी इथं अर्ध्या कोबीसाठी होईल इतपत असा पोह्यांचा चमचा 1.5 ते 2 चमचे मी टाकलेले आहेत. कांदा 1 बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तेल तापल्यानंतर कांदा व्यवस्थित आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. कांदा कापल्यानंतर ह्याच्यामध्ये आलं जे आहे ते खिसून मी घातलेलं आहे. एक अर्धा इंच आलं मी इथं खिसून वापरलेलं आहे. चांगलं स्टर करायचं आहे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा वापरलेला आहे. मी पोह्यांचा 1 चमचा मिरचीचा ठेचा वापरलेला आहे. तुम्ही मिरची बारीक चिरूनही टाकू शकता, पण मी माझ्या मुलांसाठी हा टिफिनसाठी बनवते त्यामुळं मी ठेचा अगदी कमी घातलेला आहे. त्यासोबत इथं हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट जे काश्मीरी मिरची पावडर आहे तेही 1 चमचा टाकलेला आहे. 1 चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा जिरे पावडर असं हे मिश्रण टाकलेलं आहे. आणि जो आपण कोबी किसून घेतलेला आहे आणि त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे तो आपण ह्या फोडणीमध्ये ॲड करतो. ॲड केल्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे, हा मंद आचेवर शिजवून पूर्ण घ्यायचा नाही आहे, तर फुल गॅस करायचा आहे आणि फुल गॅसवरच हा कोबी आपण परतून घ्यायचा आहे आणि सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा अजून पाणी काही असेल ते पाणी आटून जाईल. कारण का हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी कोरडं पाहिजे. जेवढं तुमचं हे मिश्रण कोबीचं असं कोरडं होईल ते तसं तुमचे पराठे अतिशय टेस्टी पण होतील आणि अतिशय व्यवस्थित छान लाटता येतील.
ही पराठे लाटण्याची पद्धत ही आहे. पराठे व्यवस्थित लाटले गेले तरच तुमचं जे मिश्रण आहे आतमध्ये जे स्टफिंग आहे ते पूर्ण पराठ्याच्या कडापर्यंत जाईल. तर इथं तुम्ही बघू शकता मी सतत ह्याला परतत आहे आणि परततच हा कोबी आहे तो 90% पेक्षा कमी असा आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं ताट ठेवून ह्याला एक वाफ काढणे हा प्रकार करायचा नाही आहे. अगदी हा ड्रायच आपल्याला ही जे मिश्रण आहे ते हवं आहे. तुम्ही नक्की हा परोठा ट्राय करा. तुमच्या ज्या काही कंप्लेंट्स असतील पराठे करायचे ते पूर्ण जातील. ह्याच्यामध्ये मी आमचूर पावडरही ॲड केलेली आहे. तुम्ही चाट मसालाही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी इथं अर्धा चमचा आमचूर पावडर ॲड केलेली आहे. त्याचसोबत मीठ जे आहे ते चवीनुसारच वापरायचं आहे. जास्त मीठ आपण वापरताना थोडा काळजी घ्यायची आहे, कारण आपण मीठ हे आपल्या जे पीठ आहे तिंबलेलं त्याच्यामध्ये सुद्धा वापरलेले आहे. त्यामुळे दोन्हींचं समन्वय साधला पाहिजे. अशा रीतीनं दोन्हीही ठिकाणी मिठाचं प्रमाण व्यवस्थित वापरा. शेवटी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि आपलं स्टफिंग तयार आहे. आता आपण बघणार आहोत पराठा कसा लाटायचा. आपलं स्टफिंग पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. मी ही तिंबलेलीच जे पीठ आहे ते परत एकदा थोडंसं हाताला तेल लावून अगदी व्यवस्थित तिंबून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकाल इथं एकदम मऊ आणि सॉफ्ट डो आपला तयार झालेला आहे. ह्याच्यातला थोडा गोळा आपण काढून घ्यायचा आहे आणि तो जो उंडा आहे जेवढा आपण घेऊ उंड्याचा निम्मा भाग आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग घालायचं आहे. तत्पूर्वी आपण ह्या उंड्याला खोलगटपणा जेव्हा करतो तेव्हा काय काळजी घ्यायची हे आपण बघू. थोडंसं हाताला पीठ लावून कडापासून पातळ करायचं आहे आणि मध्ये जो भाग आहे तिथं आपण थिकनेस थोडा जास्त ठेवायचा आहे, कारण पराठा लाटताना मध्ये लाटणं जेव्हा फिरेल तेव्हा तिथं पातळ जर पहिल्यापासून असेल तर तिथं पराठा फाटण्याची शक्यता आहे. आपला हा उंडा पूर्ण आपण स्टफिंग भरण्यासाठी तयार केलेला आहे आणि उंड्याच्या अर्धा स्टफिंग आपण भरलेलं आहे. ह्याच्यावर थोडंसं पीठ भुरभुरवायचं आहे जेणेकरून जे स्टफिंग आहे ते आपल्या हाताला परत चिकटून येऊ नये आणि उंडा आपण जेव्हा बंद करतो तेव्हा त्याचं जे पार्ट्स आहेत ते त्या उंड्याला वरून लागू नयेत. तर हा आपला गोळा तयार झालेला आहे आणि आपण पिठामध्ये डिप करून ह्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून जे स्टफिंग आहे ते इव्हनली सगळीकडे थोडं स्प्रेड होईल. लाटतानाची पद्धत तुम्ही इथं बघून घ्या, ही खूप महत्त्वाची आहे. लाटताना ह्या कोपऱ्यापासून जो मी लाटणं फिरवलं आणि त्या साईडच्या कोपऱ्याला आपण लाटणं फिरवत न्यायचं आहे. एका साईडने नेऊन दुसऱ्या साईडला जेव्हा आपण आणतो तेव्हा आपला जो पराठा आहे तो अगदी व्यवस्थित स्टफिंग पूर्ण काठापर्यंत जाते आणि पराठा व्यवस्थित लाटला जातो. पराठा फुटत नाही किंवा पराठ्याच्या बाहेर जास्त स्टफिंग असं येत नाही. तर हा पराठा आपण लाटून तयार करणार आहोत आणि हा पहिला पराठा जो आहे तो माझी मुलगी टिफिनमध्ये नेणार आहे. तिच्यासाठी मी आज पराठे बनवलेत आणि हा पराठा आता जातो आहे तयार होऊन तव्यामध्ये. तवा गरम झाला आहे आणि थोडंसं तेल आपण त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हा तवा छान असा प्रेस करत आपण हा जो पराठा आहे तो शेकून घ्यायचा आहे. खूप वेळा आपण बाहेरचे जे पराठे बघतो त्याच्यामध्ये खूप सारं तूप टाकलं जातं आणि अक्षरशः त्याला तळूनच घेतला जातो. असंही केलं जातं, पण ते हेल्थला एवढं चांगलं आहे असं मला वाटत नाही. तुम्ही तूप घरीही वापरू शकता. मी इथं तेल वापरले.
तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरा, पण अगदी जे धाब्यावर किंवा बाहेर जे आपल्याला पराठे मिळतात ते थोडंसं तेल खूप म्हणजे त्याच्यामध्ये वापरलं जातं. तसं तुम्ही घरी नाही वापरलं तरी चालेल आणि तुम्हाला वापरायचं असेल तरीही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तेलाचा वापर किंवा तुपाचा वापर जास्त करू शकता. मी दुसराही परोठा इथं मी तयार करून शेकून घेते. अगदी त्याच्यावर प्रेस करत करत आपण हे शेकून घ्यायचं आहे आणि त्या परोठ्यावर असे जे काळपट डाग आहेत ते तयार व्हायला पाहिजेत, म्हणजे हा आपला परोठा परफेक्ट परोठा दिसतो आणि होतो सुद्धा. अतिशय टेस्टी झाला होता. माझ्या मुलांनी खूप छान ताव मारला होता. तुम्हीही तुमच्या मुलांसाठी हा टिफिन्स ऑप्शन म्हणून वापरू शकता. आता तुम्ही बघू शकाल मी हा जो परोठा आहे तो मी कट करेल आणि त्याच्यामध्ये स्टफिंग कसं पूर्ण कडेपर्यंत गेलं आपल्या लाटण्याच्या पद्धतीमुळं ते आपण बघू शकतो. इथं बघू शकता तुम्ही जे पत्ताकोबीचं आपण जे स्टफिंग केलं होतं ते अगदी म्हणजे अगदी काठापर्यंत पोहोचलेलं आहे. तुम्ही इथे बघाल तर तुमच्या लक्षात येईल. स्टफिंग जास्त पण नाही भरायचं, कारण जास्त भरलं तर परोठा अगदी म्हणजे पाणीदार होतो आणि कडक असा होत नाही. तर तुम्ही बघाल तर परोठा हा जो आहे तो असा वरून कडक आणि आतून असा सॉफ्ट अशा पद्धतीने झालेला आहे. तुम्ही इथं बघाल तर खूप टेस्टी आणि खूप छान असा हा परोठा नक्की ट्राय करा आणि दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व करा. थँक्यू सो मच.